पाया मिळत की नाही मिळत हे कुणाच ठाऊक. शांत व्हा, शांत व्हा. शांत व्हा. अगं कमल्या का बाहेर का बाबा का दारा खिडक्या तरी नीट लावून घे ना. तुम्ही गेले तरी कुठे यायचं सकाळपासून? चालू आहे बस ना. सदा ना कदा ना साला तुझे किटकिट किटकिट साफ. एवढ्या वादळात तुम्ही बाहेर चालले तरी कुठे? साला तुझी ना साला सदा ना कदा साला माझ्या कामाला ना आलीच का. साला आधीची साला फुटक्या नशिबाची. तू काय मला सांगणार आहे तत्वराजे धडे सांग ना. कुठला अपराध? अशी कुठली चूक झाली माझ्या हातून की तुम्ही इतके घालून घालून बोलता मला? चूक तुझी नाही ग. चूक तर साला माझी झाली ना. साली श्रीमंताची अवलाद समजून साला तुझ्या गळ्यात लग्नाची माळ घातली पण नाही. साला तुझा बाप साला आधीचा साला कर्जबाजारी साल्यानं कर्ज फेडता फेडता जाव्यासाठी अर्ध्या एकराचा तुकडा तरी ठेवला का. सांग ना. पैसा पैसा आणि फक्त पैसा. तेवढं दिसतं का तुम्हाला? माझ्या बापाने काय दिलं नाही म्हणून काय झालं? मला तर ठेवलं ना तुमच्यापाशी. मग मी का मला? आणि जर ठेवलं ना तुमचं पोट नसेल भरत तर मी काय पोटच्या बळाला आणि काय संसार त्या पैशाशी. कमले साला वेळ आली ना मी तुला सुद्धा विकेन तुला. पण मी साला माझं श्रीमंतीचं स्वप्न पूर्ण करेन म्हणजे पूर्ण करेन. गेले किती दिवसापासून तुम्ही त्या गुप्तधनाच्या मोहात पडले. माझी आई सोडत हो ना. आपण गरिबीने सुखाने संसार करू. कमले बायपास करू माझी बायपास. साला बायको असून मला साला आयुष्यभर साला बायको असून मला साला तू बायपास की या संसारात विष कालवणारी विषारी नागिनच ना हेच काही करत नाही. चला बायको असून आयुष्यभर मला गरिबी जीवन जगायला लावले पण नाही कमल्या. माझे गरिबीचे दिवस संपलेच म्हणून समज. हो कमल्या. कारण तू या पायाला पोराला जन्म देऊन फार मोठं माझ्यावर उपकार केलाय. उपकार आता उपकार तुझे झाले की त्या परमेश्वराचे हे मला माहित नाही पण उपकार मात्र माझ्यावर नक्कीच झाले. अरे कमले या पायारू पोराच्या पदस्पर्शानं मी जमिनीतलं धगधगत सोनं बाहेर काढणार आहे. अरे मग हा तुझा नवरा होणार आहे मला. गुप्तधन काढण्यासाठी माझ्या या बाळाला नेणार? नाही, हे कदापि शक्य नाही. कमले अगं हाच बाळ आपल्या वंशाचे देव आपल्या घरी प्रकाशाचे दिवे घेऊन येणार आहे. कारण याच्या त्या मांत्रिकाच्या सल्ल्यानुसार याच्या उजव्या हातावर काय तीळ आहे. त्या तीळाचा परमेश्वर उभी फायदा आपल्याला होणार आहे. या बाळाच्या हातावरचं तीळ तुम्हाला दिसते पण या बाळाचं प्रेम वात्सल्य ते नाही का तुम्हाला दिसत? उगाच मूर्खपणा करू नकोस. मी काय त्याला जिवंत मारायला चालू नाहीये तर जमिनीतलं जिवंत सोनं बाहेर काढायला चाललो आहे. जेवढी काळजी त्याची तुला आहे ना तेवढीच काळजी मला सुद्धा आहे. तर मी त्याचा जन्मदाता बाप आहे काय पिसाळलेला कसाही नाहीये. काहीही झालं तरी मी माझ्या बाळाला तुम्हाला देणार नाही म्हणजे नाही. समजे ऐन वक्ताला उगाच नाटक करू नकोस. एक काम करायचं मी तयारी केलो आणि लगेच आलो आणि माझ्यासोबत धोका झाला ना तर सोड. पैशाच्या लोभापायी माझ्या बाळाच्या जीवावर उठले.
वाटते. कमले मी तुला आवाज देतो, कान बरे झाले का तुझे? कमले साला कमले, हे कमले साला कमले. कमली खराब पण नाही म्हणजे साला कमली कदाचित पडाली तर नाही कमले नाही. साला तो पडून कुठं पडणार आहेस मला? साला आकाशाच्या साला पाताळा जरी लपून बसल्याची ना तर साला सोडणार नाही मी तुला. तुला माहित नाही कमले, आपण साला कमले साला आपण लई बदमाश माणूस आहे, लई बदमाश माणूस. स्वतःच्या स्वार्थासाठी साला दुसऱ्याच्या जीवनात डोंगर उभं करून त्याच साम्राज्यावर विराजमान होणारा फडवा आहे मी. कमले जरी पाताळात लपून बसले चंदा नाही सोडणार कमले. ऐन वक्ताला तू साला माझा गेम बनवलास ना, नाही सोडणार. हो तू या शनियाला घेऊन जा आणि मी लवकरात लवकर परत येण्याला लागेल. तू या शनी इथून जा, माझ्या मागावर तू इथे येईल, कधी येईल याचा नेम तुझा बाळ हा माझा बाळ, मी याला जीवापाड जपेन. बघ ना ग, तुझी अवस्था मला अशी बघत नाही. आपण इतक्या वर्षांनी भेटलो आणि ते या अवस्थेत तू वेळ घालू नकोस. तू माझ्या बाळाला घेऊन जाईल का नको?
तो बाळ कुठे आहे? बापाची शिकार होण्यापेक्षा मी त्याला पाप मुक्त केलं. हे बघ कमले, माझं डोकं तापवू नकोस. बाळ कुठे आहे ते सांग. सांगितलं ना मी त्याला वाहताना तिच्या पाठात सोडलं म्हणून. नाही कमले, माहित आहे मला तू हे करू शकत नाहीयेस. हवं तर तुम्ही माझा जीव घ्या, पण जे एका मातेला करायचं होतं ना तेच नाही केलं. कदाचित त्या क्षणी मी माझ्या मैत्रीण सकुतलाचं ऐकलं असतं ना, तर आज ही परिस्थिती माझ्यावर आलीच नसती. तिचं नाही तर मी तुमच्याशी लग्न केलं. कारण मला असं वाटलं तुमच्यातला रावण कधीतरी मरेल. पण नाही, तुमच्यातला राक्षस आलाही तसाच्या तसा. साला शकुंतला साला तिचं नाव घेऊन साला या तुझ्या नवऱ्याला डावलण्याचा प्रयत्न करतोयस का तू? पण नाही. हे कमले, साला ती शकुंतला माझ्या मार्गात आडवी होते का आडवी? साला ती माझ्या मार्गात आडवी आली ना, तिला मी तर अजिबात सोडणार नाही. पण हे कमले, आज मी तुला सोडणार नाही. का साला ऐन वक्ताला साला तू माझा घात केलाय. काय करता तुम्ही? काय करता तुम्ही? दिल में खटकते हैं, जो मेरे दिल में खटकते हो वो सीधे शमशान में भटकते, पूरे सीधे शमशान में. साला जो माझ्या मार्गात आडवा येईल ना, सोडणार नाही मी त्याला. हा निकला था मुसाफिर एक दिन घर से, निकला था मुसाफिर एक दिन घर से, दिल में कुछ अरमान थे, दिल में कुछ अरमान थे, आगे कब्रिस्तान पे. चलते चलते पैर गिरा हड्डी पे, तो हड्डियों के भी कुछ बयान थे. मुसाफिर जरा समझ के चलना क्यों? हम भी इंसान थे. आए या समाजाच्या दृष्टीनं गुंड मवाली लोक, पण हा गुंड मवाली लोक आपल्या विवेक बुद्धीनं एक माणसं तुझी संपत्ती मी माझ्या ताब्यात घेणार आहे आणि मग मी होणार आहे मालामाल. कारण साला आपलं कामच आहे ना, जे मनात आलं जे जन्म देणाऱ्या मातेला विसरून माझी माया लागायला हवी. 4 दिवसाचा पाहुणा म्हणून ती माझ्या तळहातावर तुला ठेवून गेली रे, ती कायमची. आता मीच तुझी आई ना, मी तुला पोटच्या पोरासारखं सांभाळ करीन, माझ्या दुधाचा वाटी करीन आणि माझ्या वंशाचा दिवा म्हणून मी तुला लहानाचं मोठं करणार. मग आपल्याच आईला असं रडून रडून त्यास नाही रे द्यायचं. बघ
ऐकायचं असं हट्ट करायचं नाही हा. काय ऐकशील ना राजा? अरे वा, काय समजूतदार बाळ माझा. बाळा, आता अशीच मोठ्या माणसासारखी तुला समजूत यायला हवी रे. चला, झोपलं वाटते. बाळा, तुला पाण्यात घालून मला पाणी आणायला निघायला हवं. चला. पण केवढी कला हो म्हणतो ह्या बायकोची. मले दुसऱ्या पोराचा बाप केला ना पत्ता नाही लागू दिला. पण मी बी नावाचा शिवाजी भाऊ या साऱ्या ढिगाऱ्यातल्या पोराले जर नाही पायदुडी लावलं ना तर नाव सांगणार नाही शिवाजी भाऊ. काय साली माझ्या सगळ्या पोराले या मुळके गुळक्या बाजूवर झोपवून आणि या साल्याले पाण्यात झोपवलं. ना मायेचा पत्ता ना बापाचा पत्ता. आमच्या घरचा पोषणचा कुत्रा होस का बे? कसा टुकूर टुकूर पाहते बेटा. बघ, या घरात जर राहायचं असेल तर ह्या शिवाजी भाऊचा ऐकावं लागेल. आणि जर का तू माझं ऐकलं नाही तर साल्या एखाद्या दिवशी तुझ्या अच्छा म्हणजे तुझा नवरा हैवान आणि हा सला पोषणचा कुत्रा गुणवान. या दारूबाई नवऱ्याचं एक तरी गुण ठेवलं का बाकी? निदान जनाची नाही तर मनाची तरी लाज लज्जा ठेवायची ना. म्हणजे साली स्वतःच्या नवऱ्याची लाज शरम काढते. अरे तुला जर पोरगाच पाहिजे होता तर मला सांगायला पाहिजे होता. नाही साली अशी लाईन लावलो असतो. पण तू साली ह्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून पोराला उचलून आणले. माझी लाज शरम काढते. ते बोलू नका, हा कोणाच्या पोटाचा पोरगा नाही. अच्छा, म्हणून का हा का डोंगरातून जन्मला का? बोला, तुम्हाला जे वाटते ते बोला. पण एक लक्षात ठेवा, मी या पोराला माझ्यापासून दूर करणार नाही. मी याला पोटच्या पोरासारखं सांभाळ करेन. याला शिकवून मोठं करेन, स्वतःच्या पायावर उभं करेन. म्हणजे याले पोसाले तुझ्याजवळ साली पैसा आहे आणि मी साला 50 का 100 रुपये टुल्लूसाठी मानतो. तर तुझ्याजवळ पैसा नाही. हे बघ, मुकाट्याने 100 रुपये दे. हो, या नुसत्या दारू पायी अख्खा घर धुवून टाकलं. या कपड्याचं कुंपाशिवाय ठेवलं तरी काय बाकी आहे घरात? अच्छा, मग हे बाजूची इस्टेट का साली तुझ्या बापाची हो का? बापाने रक्ताचं पाणी करून एवढी जायदाद कमवली आणि पुराला ते सारी गमावली. आयुष्यात कधी वाटलं नव्हतं माझा शब्द खाली पडू न देणारा हा माणूस
एखाद्या दिवशी दारूच्या नशेत स्वतःच खाली पडेल म्हणून. काय शकुंतले, खबरदार जर माझ्या दारूबद्दल बोललीस ना, माझ्या दारूबद्दल बोललीस ना, तर मी पुन्हा पुन्हा पेन बघ. कशासाठी तुम्ही दारू पिताय? हा संसार उधळायला. माझं ऐका. हो, आयुष्यात खूप दिवस पडले आहेत. पुन्हा ते जुने सुखाचे दिवस येतील आपल्या आयुष्यात. हे बघ शकुंतले, मी एवढ्या दारू पितो तरी तू मला सोडू शकत नाही. मग ते बिचारी देशी दारू फक्त पेताना थोडीशी कडवट मारते, मग तिला कसं सोडू? तोपर्यंत या जगातून माझी सुट्टी नाही, तोपर्यंत दारू सोडणार नाही. इकडे बसा 100 रुपये दे. तुझ्याकडे पैसे नाही? रामूनचा ठीक आहे. तंबाखासाठी जावं लागला. मी माझ्या पोराला जा म्हणलो काका. तुम्ही सांगा बाहेरची अवदशा या घरात आणली आणि त्याची दृष्ट आली मला. हुशार बायको शकुंतली. काय बापू लढू नको बे, तुझी मा 100 रुपये दिले. 100 रुपये दिले बे तुझ्या मायला. हे बापू लढू नको. शकुंतले आता मुद्देत जाऊन येतो. चुना कुठं ठेवलं? बॅग दिलं का? हे बापू तंबाखू पुढे आणलं तर दिलं आता आल्या. काही चिंता करू नको. नाही, चांगलं आहे माझी बायको. 100 रुपये दिले. कुठे ठेवलं असतं ते पुढे आणलं तर मी घरून सोडली नाही का हे बा आहेत पुन्हा पुढे ठेवता. मी आणलो तर अरे तू म्हणलास की तुझ्या नाकातून रक्त पडते राजा. मी तुला नाही रडू देणार राजा. मी तुझा प्रत्येक हक्क पूर्ण करणार. मी तुला नाही रडू देणार. शांत हो राजा, शांत हो, शांत हो. टेबलच लावायचा होता. साईड लावला इतका वेळ लागला. कोण हा एवढा मोठा वाडा, पण या वाड्यामध्ये ना चिमणा जाम. बापरे, कमीत कमी या वाड्यातले माणसा नाही, पण या भिंती तरी बोलते ना, त्याही नाही. जाऊ द्या, पुन्हा एकदा आवाज मारून पाहतो. दत्ता भाऊ, दत्ता भाऊ, ओ दत्ता भाऊ. काय काम आहे? नाही दत्ता भाऊ आहेत का? दत्ता भाऊ असतील तर त्यांना माझ्यापर्यंत पाठवा बरं. नाही, कामाचं बोल. काय काम होतं? हे बघा, तुम्हाला जास्तीच्या कामात चौकशा करायचं काही काम नाही. जेवढं काम सांगतो तेवढं काम करा. त्या बरोबर मीच आहे दत्ता. बापरे, कामाचं बोल. तुम्ही दत्ता भाऊ आहात? मी माझा फोन चार्ज झाला. पाहिजे. अबे कामाचं बोल. रामरामजी, राम अबे राम. कामाचं बोल. बापरे, बोलायला जरा जळत दिसते. काय म्हणाला? नाही नाही, म्हणजे ह्या वाड्याचे मालक खरोखर तुम्हीच आहात का म्हणतो. अबे ज्या जागेवर उभा आहेस ना, त्या जागेचा मालक आहे मी. अच्छा, म्हणजे ज्या जागेवर मी उभा आहे तुम्ही त्या जागेचे मालक आहात. आता अबे ज्या वाड्यात उभा आहेस ना, त्या वाड्याचा मालक आहे मी. अजित असं म्हणा का या संपूर्ण वाड्याचा मी एकटा मालक आहे म्हणून कशाला तुम्हाला टाइमपास करता माहित नाही. अबे टाइमपास मी करता का टाइमपास तू करताय? कामाचा बोल. बरोबर भाऊ. नाही तुमच्या घरी भाऊ? दत्ता अबे भाऊ. वाड्याचा मालक आहे मी.
काय म्हणतो नाही तुमच्या वाड्यामध्ये माझ्यासाठी एखादी लहान मोठी आहे का म्हणतो. अच्छा, म्हणजे तू माझ्या वाड्यात लहान मोठी मागायला आलास म्हणायचं. मी का म्हणतो मी सांगतो भाऊ एवढा मोठा झालो की पण आजपर्यंत भेटली नाही. आता मला मस्त गरज आहे का म्हणतो. लहान घरात आहे आणि मोठी बाहेर गेली. बोल कोणती हवी तुला. जे घरामध्ये आहे ते एक तर जे बाहेर गेली आहे ती मोठी आहे म्हणतात. वरून मी असा बारीक सारीक माणूस म्हणजे माझ्या अंगाला पेललं पाहिजे ना म्हणून जे घरामध्ये आहे तेच द्या. साहेब नमस्कार. बापरे नमस्कार नमस्कार. हा या ना साहेब असे उभे का बसा. बसू का. बसतो. चला चायला कुठून आला कुणास ठाऊक. चायला आला कुठून नको टाका. मोठ्या पोठामध्ये दुखते आणि जर साखर जास्त असेल तुमच्या वाड्यात तर त्या चहामध्ये साखर जास्त घाला आणि मग 2-4 बिस्किट सुद्धा द्या. आता बस म्हणता आता कुठ म्हणता हा काय सोका शटका मोडला वगैरे आहे का. साहेब ठीक आहे. स्वभाव छान आवडलं. मी का म्हणतो आपण छान आतमध्ये जाऊन खातिरदारी करू. काय खाऊ उगीच्या दारावरचा पाहुणा आतमध्ये कशाला कसा आहे तर किती गरमी न उकडते. मग छान एसी मध्ये आपण बड्यापैकी नाश्ता पाणी चहा पाणी करू ना खातिरदारी. एसी मध्ये. हा बरोबर तुम्ही म्हणता तर ठीक आहे. बरं कोणत्या खोलीमध्ये जायचं आहे. हा या. त्या खोलीमध्ये जायचं आहे का. बरोबर जातो मग मी तुम्ही या. साला 1.5 रमडीचं पोट मला या दत्ताची वाघाला शिकव पाहतो काय. पण नाही साल्या तुझ्या हाडाचा एक खिमा केला नाही ना नाव सांगणार नाही दत्ताजी वाघ म्हणून. अरे बापरे आता उठू कसा. तोमरेस टेकून उठतो. अरे बापरे हा कुठे असा मार राहते का. अरे बापरे हा कोणत्या देशाचा नकाशा झाला. माझ्या बा एका जागी मारला. बिस्किट म्हणलो चहा म्हणला ना मोठ्या सुतवला. असा कुठे मारणार राहते का. दुखते. नाही म्हणजे कशी वाटली आमची चहा पाण्याची खातिरदारी. साहेब अजी मारल्या एवढ्या आता चहा नको पाजा गुलगुलभर पाणी तर पाजा. पाणी मिळेल ना. पाणी मिळेल पण पाणी पिण्यासाठी दुसऱ्या खोलीत जावं लागेल. अरे बापरे नाही आता दुसऱ्या खोलीमध्ये जायची माझी अवकात राहिली नाही. हा काय मारलो का. पण मी काय म्हणतो साहेब मी तुमच्या घरी फक्त एक छोटी की लहान किंवा मोठी नोकरी मागायसाठी आलो. अबे नोकरी बघायला का या ठिकाणी छोकरी बघायला जागाची या वाड्यातली छोकरी मागाची. एक तर नोकरी दिलाय नाही एवढा मारल्या. नोकरी दिल्या असते तर किती मारल्या असत्या. अबे माणसाची डोळ्याची नजर पाहून त्याची पावलं ओळखणारा माणूस आहे. आता मार खाऊन झाल्यावर तुम्हाला का समजवू नका नाही. पण मध्ये सांगा साहेब हा एवढ्या तुम्ही धुतल्या मारल्या याला कोणता राग म्हणते की. रागाची परिभाषा
मला चांगली कळते. एक इकडे तोंड तिकडे तोंड करू. हा मग तिकडे तोंड केला की मी लगेच सांगतो तुला राग कोण नाही. खाली वाग कसं आहे. खाली का? हा. ही आहे साध्या माझ्या रागाची ओरिजिनल पावती. चला जो या दत्ताजी भागाच्या आणि तुला त्याची अशीच लावतो मी विल्हेवाट. आता वेळ आहे साला त्या मानसीची. त्या मानसीची विल्हेवाट अशी लावायची ना. आता याच विचाराने डोकं सरसावलंय माझं डोकं. अरे मानसी सालं जर कॉलेजमध्ये जातेस त्या कॉलेजच्या एका पोरावर प्रेम करतेस ना. नाही मानसी नाही मानसी हे या तुझ्या मामाच्या डोक्यात घुसले. मानसी लहानपणापासून तुझा मी सांभाळ केला. अगं ज्या ठिकाणी ज्या संपत्तीसाठी मी माझ्या बायको पोरावराची काय केली नाही ना तिथं तुझ्या प्रेमाची काय पर्वा करणार आहे ना. नाही जिथं मी माझ्या बायको पोरावराची पर्वा केली नाही ना तुझ्या प्रेमाची कधीच पर्वा करणार नाही. अगं त्या एवढ्या वयात त्या 15 वर्षाच्या अगोदर तुझ्या आई वडिलांनी माझ्या या तुझ्या मामाच्या स्वाधीन करून ते देवाघरी निघून गेलेत आणि तेव्हापासून मी तुझा सांभाळ केला. ते मामाबाजीचं नातं म्हणून नाही तर तुझ्या एक एक संपत्तीसाठी. म्हणून हे मानसी तुला त्याच मुलाशी लग्न करावं लागेल जो मी पसंत करून ठेवलाय. कारण तो माझ्या हातातला मोर आहे मोरा. आणि त्याच मोऱ्याच्या चालीनं तुझ्या नावे असलेली एक एक संपत्ती मी हा तुझा मामा आपल्या नावे करणार आहे. आणि मग मी होणार आहे या संपत्तीचा एक कुलता आहे माझा. आणि मानसी आली कशी नाही अजून. मलाही मानसी तुझ्या सोबत एका महत्वाच्या विषयावर बोलायचं. मानसी तुझ्या कॉलेजमध्ये जातेस त्या एका मुलावर तुझं प्रेम करायला चाललंय. मानसी लहान राहिली नाहीस तू आता. अगं समाजातली काय प्रतिष्ठा आहे काय आहे हिच्या काही याचा मान असायला हवं तुला. जो जोडीदार तू पसंत केला त्याच्यासारख्या हजारो माणसं आपल्या पायाखाली अगं नोकर म्हणून काम करतात. त्याच्या पायाची तुला आपल्या मस्तकाला लावणं हे कितपत शोभतं का आपल्याला. मला माहिती की ज्या मुलावरती मी प्रेम करते तो एक घरी पण तरी सुद्धा तो मला मनापासून पसंत आहे. आणि मग तशी तुम्हाला या माणसाचा स्वभाव माहितीच आहे. जी वस्तू मला मनापासून आवडते ते मी मिळवूनच ठेवते. आणि तसंही मग ती स्वस्त असो किंवा महाग मला फरक पडत. अगं नवरा म्हणजे बाजारातली वस्तू नाही ती फेकून द्यायला. म्हणजे मी माझ्या लायकीच्या श्रीमंत मुलाशी लग्न करून संसार करावा हाच तुमचा निर्णय आहे ना. पण नाही मला हा निर्णय मान्य नाही. कारण या घरातल्या प्रत्येक सुखासाठी मला लायक नवरा नको तर एक लाचार नवरा हवा. दिवसपर्यंत तेव्हा बसणार मी योगपर्यंत तेव्हा उठणार. आणि ही लाचारी फक्त तोच पत्करू शकतो जो आपल्या पृथ्वीला तुकड्यांवर जगतो. मानसी संसारात या सगळ्या गोष्टी काही शक्य नसतात. अगं संसार म्हणजे बिझनेस आणि नवरा म्हणजे काही बाजारातली वस्तू नाहीये. मला माहितीये पण काय आहे ना अशक्य गोष्टी शक्य करण्यात काही ऑलस मजा आहे. तुम्हाला कसं कळत नाही मला. म्हणजे तुझ्या मौज मजेसाठी तुझ्या आनंदाच्यासाठी तुझ्या आई वडिलाच्या स्वप्न तुझ्या या मामाच्या स्वप्न थोडीच मिळवणार असतो. आई वडिलांची साथ मला क्षणी पण तुम्ही मला राहण्याचे मोठे केले.
तुमच्या पावलावर पाऊल टाकून मी चालायला शिकले आणि मामा मी तुमच्या या उपकाराची परतफेड करायला निर्णय घेतलाय हो. उपकाराची कोणत्या उपकाराची परतफेड करते? अगं सुखाच्या सागरातून दुःखाच्या सागरात जोडून कोणत्या उपकाराची परतफेड करते? या घरात मी तुमची मान मर्यादा ठेवली आहे. तुमच्या मान सन्मानावर तुमच्या पद प्रतिष्ठेवर कधीच कुठलाही कलंक येऊ दिला नाही. मग लग्नानंतर जर का माझ्या नवऱ्याच्या हातात तुम्हाला पाणी तरवायची वेळ येईल तर ते मी सहन करणार नाही मामा. आणि मी तुमची उपकारी फेडू शकणार नाहीये. हे बघ, मी पसंत केलेल्या मुलामुळे हे गोष्ट शक्यच नाही. कारण अगं तो मुलगा म्हणजे सोजवळ पण मामा तसं नसतं. नारळातल्या खोबऱ्याचा जसा भरोसा नसतं ना तसंच माणसाच्या मनाचाही भरोसा नसतं. सगळ्या गोष्टी ठीक आहेत पण तू पसंत केलेल्या मुलाकडून तरी काय भरोसा सांग ना. आहे मी पसंत केलेल्या मुलाकडून भरोसा आहे आणि ते म्हणजे त्याच्या माझ्यावरील जीवापाड प्रेम. आणि या जीवापाड प्रेमापोटी मी त्याच्याकडून आवश्यक त्या 3 अटी स्टॅम्प पेपरवर लिहून घेतल्या. अट नंबर 1, लग्नानंतर त्याला स्वतःच्या घराला आणि स्वतःच्या मायबापाला विसरून या घरात घरचाबाई म्हणून राहावं लागेल. अट नंबर 2, आयुष्याच्या शेवटपर्यंत त्याला या घराचा आणि या संपत्तीचा साधा तुकडा सुद्धा मिळणार नाही. आणि अट नंबर 3, जर का त्याने माझा यदा कदाचित तुमचाही अपमान करण्याचा प्रयत्न केला तर त्याला हवी ती शिक्षा देण्याचा अधिकार माझा राहणार आहे. मग बाबा तुम्ही काळजी कशाला करताय हो? मग सांगा मी काय चुकीचं केलं तर मी माझ्या आवडीचा नवरा निवडला. मला माहिती आहे तुम्हाला माझी काळजी जास्त आहे पण मला स्वतःपेक्षा तुमची काळजी जास्त आहे. तुम्ही असा ससा खेळत स्वतंत्रपणे जीवन जगावं हेच मला वाटतं. हे बघा मामा बस बघा आधी हस बघा उधारीची स्माईल देतात छान छान स्माईल आता हे एकदम टेन्शन वगैरे विसरून द्यायचं आणि धूम करायला माझ्या लग्नाची तयारी करायची. ओके ना? नक्की ना? काहीच टेन्शन आहे ना? बरं चला लग्नाची तयारी करायला येते मी. हसत राहा. नाही माणसे कदापि शक्य नाही. तू माझ्या उत्तराची परतफेड खेळत नाहीस तर माझ्या काळजावर दगड मारून त्याला रक्त बंबार करण्याचा प्रयत्न करतायस. पण नाही माणसे, हा तुझा मामा आहे, तुझा मामा. सगळं कालची शिकवलेली पोट मला शिकवून गेली काय. पण माणसे तुला माहित नाही माय हो तू पाहलो मासी भाई हो तो बालू जो चट्टानों से टकरा कर पीछे नहीं हटता उसे चीर कर पार निकलता है चीरकर. नहीं साला यार संपत्तीचा एक मालक चालवलाय स्वस्त बसणार नाही. जर रंजित आला कसा नाही अजून तुझीच वाट कुणाचीच कर कुणाचं नशीब आणि आता उरलंय तुमच्या हातात फक्त फेकेचं ताट. माझ्यावर अजिबात येऊ न देणार. तुमच्या तोंडाला पुसते पाणी पुसून ती तर केव्हा निघून गेले. आता हरिचक्राला गोड झाला ज्याच्या देवी त्याला मिळाला. तुमच्या मागे फिरत होतो पण काय झालं सांगा ना. तुम्ही तर स्वतःचा नाश करून घेतलात पण त्याचबरोबर या रणजितचा सुद्धा केलात ना. काय मी फक्त मानसीचं तुझ्यासोबत लग्न लावून देण्याचं आश्वासन दिलं होतं पण त्या आश्वासनापुढे गेली कित्येक दिवस आम्ही तुमची फक्त बेकारकी केली ना. नाही रणजित आपली वेळ अजून तू म्हणतेस ना तसं काय पण माझ्यावर काय प्रसंग ओढवला याचा कधी विचार केलास? हा विचार कदाचित तुम्ही आधी करून तिला जर सवरला असता तर कदाचित ही वेळ तुमच्यावर आली नसती. वेळ अजूनही वाया गेली नाही. अरे ती बायको त्याची होईल रे पण मुठी घ्या दत्ताजी वाघाच्या मुठीत राहील. तुला फक्त माझी साथ द्यावी लागेल. मी हवा तेवढा पैसा अरे खोऱ्यावानी बोलते मी तुला.
आता तुम्ही आमचे पुजारी आणि आम्ही तुमचे सेवक. मग तुमच्या प्रसादाने आमच्या जीवनाचं सार्थक. मग रणजित वेळ काय बघत बसला? साला आपलं कामच आहे ना, जे जे मनात आलं ते केलं. हारोड विचारासाठी झाली माझी बायको. मी दारू पितो म्हणून माझ्या खात्याखालचा गडवा ग्लासात पाणीच नाही ठेवला. पण कोणत्या ग्रंथात लिहिलं आहे की दारू पाणी टाकून पिलं पाहिजे? अजिबात नाही. दारू कोरी पिता येते. देशी माझी माय ना सुखाची राय. टाईट करत आहे. भाऊ आता कसा बाका लागते. कोण म्हणते दारू पाणी टाकून पिलं पाहिजे? छी 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 बाप, केवढा वास, देवा 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 देवा, केवढा वास येते या घरात. शी. जास्त नाक नको दाबू मालते, नाही तर शेमडा सकट नाक खाली पडेल बरं. एवढ्या दिवसा धोडा दारू प्याला तुला लाज वाटते की नाही वाटत? अच्छा, माझी लाज काढाले तू का माझी बायको होस का मारते? बरंच झालं ना मी तुझी बायको नाही आहे तर घरून घराच्या बाहेरच काढले असता. हा म्हणजे तू माझ्या कमरेत लाज घालून घराच्या बाहेर काढलं असतं. हो. मी का असं डोमकावल्यासारखा पाहत राहतो का मारते? टाकलेलं असतं, टाकलेलं असतं. अरे मी तुझ्या उरावर बसून चांगला कुत्र्या मारलो असतो. देवा 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 देवा, असा बेवडा नवरा कोणाच्या नशिबी नको लागो रे देवा. आठवलं का नाही देव? बदमाश आले बदमाशच आहो मी म्हणते. मला एक सांग रे, त्या दारूचे फायदे तरी कोणते आहेत म्हणतो मी? दारूचे फायदे हे शिवाजी भाऊने विचार. एक तरी फायदा सांग बरं का. दारू पेल्यानं देवा धर्माच्या गोष्टी येते. बायको लेकराला कसं झोडपं त्याची अक्कल येते. दारू म्हणजे कलियुग का अमृत. जो दारू नाही पिला त्याचा जीवन वाया गेला. तुम्ही प्या आणि तुमच्या पोराबाराले पाजा. माणसाच्या जीवनात काही ठेवलं नाही मानते. सकाळी उठला तोच केळीचं झाड, तोच गंगार, तेच अंगुनी दु कुत्रे आहे. नाही नाही, तू जन्मात कधी सुधरू शकत नाही. अरे एवढा साजरा परिवार आहे तुझा, म्हणून तुला 2 टायमाचं कमीत कमी खाल तरी भेटते. नाही तर तुझे विचारते कोण रे? गावात इच्छेच आहे माझी मानते. हा, म्हणूनच या गावातले लोक तुले घुटघुट्या बेवड्या म्हणतात. मग का? अच्छा, म्हणजे मी घुटघुट दारू पितो म्हणून मला घुटघुट्या बेवडा म्हणते. आणि तुला का म्हणते हा गावात माहित आहे का? का म्हणतात रे, का म्हणतात? जाऊ दे, मी नाही सांगत तुला राग येईल. सांग बरं. ह्या करवंते जवान पोरं तुला का म्हणते माहित आहे? काय म्हणतात? अबे इले काय कोट कोट लक्झरी म्हणते. अरे तुझ्या जिभेला काही हाड बीड आहे की नाही? अबे इले गाव म्हणते. तुले माझा जलवा कमाई. या गावातून जाता आली ना 10 पोराची लाईन लागते. हा, 10 पैकी 1 तरी पसंत आला का म्हणतो मारते.
किती जीवन माझ्या माले माझा मोठा कडू लागला ना, याचा मोठा गोल लागला ना मला ते. पाय शिवाय त्याचा काय माहित आहे का, दहीचा काला गोड झाला त्याच्या आधी त्याला मिळाला. मग आमच्या नशिबात का निश्चित देशी दारू आहे का? आता कसं आहे ना आहे तुझ्यासाठी आणलीच आहे. तर मी काय म्हणतो, मला जवळकर ना मला, म्हणजे ते तुझं नाव नाही का, मला जवळकर असं म्हणलो मी. तसं तुझंही तुझं नाव तुझ्या रूपावानी सुंदर आहे बघ. म्हणजे तुझं रूपच नाही, म्हणजे तू तर अगदी रूपवानच आहे बघ. तू रूपवानच नाही, तू रूपवती आहेस. हे बघ, तू करशील माझ्यासारख्याले पती तर तू लवकर होशील गर्भवती. लखपती म्हणलो, लखपती, लवकर लखपती होशील म्हणलो. तू सप्पाच्या भानगडीत पड, पण याच्या भानगडीत नको पडू मारते. माझी भाऊ, तुला माझ्यावर भरोसा नाही. हो दे. मी सांभाळतो आता. हे 3-4 दिवस अय्या, हो म्हणजे काय तुम्ही लाखात येतात की काय? मी लाखात एकच नाही तर एकावर 0-0-0. म्हणजे अहो, सगळे तुम्ही झिरो आणता का? देवा 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 अरे नशीब कुठे लागलं? एका माले लग्नाच्या आधी ती रडत आहे तर मग लग्न झाल्यावर किती रडशील म्हणतो ते पाहिजे. एकावर 0-0 म्हणजे 5 शून्य लागतात, तेव्हा कुठे 1,00,000 होते असं होते. राष्ट्रपतीसाठी मी फॉर्म भरतो. म्हणजे माहिती आहे का, लाखामध्ये एक आणि तुला सांगू का, माझ्याकडे 4 ट्रॅक्टर आहेत, राष्ट्रपतीसाठी फार मोठं 2 टू व्हीलर आहेत, 3 4 व्हीलर आहेत, 2 हेलिकॉप्टर होते पण त्याचे पंख तुटले म्हणून विकून टाकलं. 4-5 मीटर 2-3 ट्रॅक्टर धाब्यावर ठेवल्या. चंद्रपूर जिल्ह्यात दारू कोण चालू केलं? मी केलं. आता हे बघ, माझ्या गरिबीच्या मनानं माझ्याकडे एवढं आहे. आता तुला पटत असेल तर टॅक्स नाही तर रामटॅक चाललो मी. हो, आम्ही कुठे जाणार? आम्ही बियो घेऊन चालणार ते बघायला. असं आहे. मला तुला असा मोकळा स्वभावच पाहून ना मला तू मस्त आवडतेस मला. चाल, तुम्ही पण मला खूप आवडता. मग ठीक आहे ना, दे ना आपला माझ्या हातामध्ये हात म्हणलो, दे तू माझ्या हातामध्ये आपला हात आणि आपण उडवून टाकू आपल्या लग्नाची पहिली रात. माझी व्यवस्था बे. मी शिवाजी भाऊ, हे बघ, तुला माझ्या भरोसा आहे ना. हे बघ, हे बघ. हे बघ, हे बघ. आता मी जाऊ. मी आता राष्ट्रपतीसाठी फॉर्म भरून येतो. मी मामूल म्हणत मी म्हणजे आता पुरा जिल्हा चालू करतो. ये जो बे प्याऱ्या आमच्या घरी अशी जागा पाहून मारतो ना, सुजवतो बेट्या. मी म्हणजे पैसे नाही काय माझ्याकडे, आता पैसे आहेत, म्हणजे बहुत पैसे आहेत माझ्याकडे. आता काय समजून झाला बे. मी चंद्रपूर जिल्हा चालू करतो आता. इकडे मी करतो आता. आता बोलो जा बाबा. हो बाबा, इकडे बे. अबे तर तुका मला का जिता मारशील का बे? हातावर इकडे दगड उचलत होता का बे? हे काय बोलते बाबा, आज नशिबाने भरपूर काम मिळालं. नाही बाबा मला काम भरपूर मिळाले ना, मग पैसे भरपूर मिळाले असतील. एक काम कर, 200 रुपये दे. होय बाबा, रोजच्या पेक्षा थोडे जास्तच भेटले आज. जास्त भेटले ना, 200 रुपये दे बेटा. इकडे पोटाची सीट दुखत आहे रे दवाखान्यात. बाबा मला मान्य आहे तुम्हाला दारू पिण्याचा शौक आहे, पण दिवसेंदिवस नियंत्रणाच्या बाहेर चालत बाबा तुम्ही. मला एक सांगा, तुम्ही 4 पैसे मागे पाडलात तर आपल्याच कामात येतील ना. आणि तुम्हाला तर माहित आहे, आपल्या जयंताच्या परीक्षे फीसाठी आपण उसने उधार केले होते, त्यांची थोडी परतफेड करावीच लागेल ना. अबे तर मी का दारू पिवायला पैसे मागून राहिलो का बे? हे पोटाची सीट दुखत आहे, दवाखान्यात जाईन म्हणतो म्हणून पैसे मागून. डॉक्टरकडे
दवाखान्याकडे जायला मी कालच पैसे दिले होते ना तुम्हाकडे. अबे तर काय एक वेळ दवाखान्यात गेला म्हणजे झाला का? पुन्हा बोलवलाय डॉक्टरना. दे 200 रुपये दे. नक्की जाणार ना तुम्ही डॉक्टरकडे? आता काय डॉक्टरची चिठ्ठी आणून दाखवू का बे? हा तसं नाही बाबा. तुम्ही जर पुन्हा दारू पिऊन आलात तर उगाच आईला मनस्ताप व्हायचं. मग तर तुझी माका अत्तीच आहे का बे? अबे माझा पुण्य प्रताप म्हणून एवढा मोठा घोळा झाला. घोडा झाला म्हणून त्याच्या मानकुडीवर बसा म्हणजे तुमचं समाधान होईल. अच्छा हे बघ शकुंतले, तू येऊन जाऊन याचाच पक्ष घेते जरा. आणि एकदा काय माझ्या पोराला नोकरीवर लागू दे. माझ्याकडे विचारते कोण? कोणाच्या भरोशावर? हा? हे सगळं कोणाच्या भरोशावर बोलताय? हा झिजतो म्हणून आपलं पोट भरतंय. हा झिजतो म्हणून आपलं घर चालतंय. आणि हा पोरगा झिजतो म्हणून आपलं जयंतचं शिक्षण होतंय. पण या पोराची कदर आहे तुमच्याजवळ? नाही. फक्त पैसा मागण्यापुरतीच. कधी लाडाला बोलले तुम्ही आमच्याशी? कधीच नाही. हो, मी मागतो पैसे आणि साली तो माझा अधिकार आहे म्हणून पैसे मागतो. अधिकार? कसला अधिकार? अधिकार गाजवायला घरामध्ये स्वतःचा मान ठेवावं लागतं. कुठला मान ठेवलाय तुम्ही? सांगा, कुठला मान आहे तुमचं या घरात? म्हणजे तुम्हाला काय वाटतं का तुम्ही एक दिवस पैसे नाही दिले तर मला काय दारू भेटणार नाही? तर दारू भट्टीची इज्जत आहे माझी? हा गावात इज्जत आहे? काय वाटतं बे? एक दिवस पैसे नाही दिले म्हणून हा शिवाजी भाऊ का दारू पिणार आहे? भट्टीत इज्जत आहे, गावात इज्जत आहे. रघु चल आजचा घेऊन येते दारू. काय वाटतं रे तुला? म्हणजे तुम्ही बेट्या स्वतःच्या बापाला 50 रुपये द्या म्हणून इज्जत आहे दारू भट्टीत माझी. एका पाण्याला तुरी पेकत नाही सकून तुझ्या ना तू थांब घेऊन द्या. आता जाऊन येतो मी तुझ्या. आई बघा किती लोक आपण नाही सुटणार बाबांची दारू. घालून घरातली शांती तरी कशाला गमवायची का? गेले असते 50 रुपये माझ्या खिशातून. नाहीतर मी बाबांच्या चौकासाठी मुद्दामूनच जास्त कमवतोय ना. अरे मुद्दामून कमवायला सुद्धा घाम गाळावा लागतोय. आणि कुठल्या बाबाचा शौक पूर्ण करायला निघालास त्या बाबाचा ज्यानं कधी तुला जवळ केलं नाही, ज्यानं कधी प्रेमानं हात सुद्धा दिली नाही. स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या धाकात ठेवून तुला अर्धमेलं केलं. आणि त्या बाबाच्या प्रेमाचे आस लावून बसले. सांग ना आई या जगामध्ये सख्या बापाला सुद्धा स्वतःच्या पोराची दया माया नाही का? मग मी कोण? कुठला? अगं मी पोरगा असूनही मला स्वतःचं दूध पाजून मला लहानाचं मोठं केली साहेब. जयंत सारख्या भावाचं मला प्रेम मिळालं. कधी आयुष्यात न मिळणारं नातं मला या घरामध्ये मिळालं. पण सांग आई, कुठल्या बापाच्या तिरस्काराचं दुःख करू का या जगामध्ये? सांग आई. ज्याला बाप असतो ना तोच खरा श्रीमंत असतोय, तोच खरा समाधानी असतोय, तोच खरा सुखी असतोय. अरे पण तुझ्या या भावना कळणार तरी केव्हा तुझ्या बापाला? परमेश्वरा, अरे एखाद्याच्या घरामध्ये मुका जनावर असेल ना तरी माणूस त्या मुका जनावरावर प्रेम करतोय. मग तुझ्या बापाचं कुठल्या दगडाचं बनलंय? सांग, कुठल्या दगडाचं बनलंय? आई त्या दगडाची सुद्धा मनभावाने पूजा केली ना की तो सुद्धा परमेश्वर होतोय. होय आणि आई बाप हेच माझ्यासाठी साक्षात परमेश्वर आहे. परमेश्वर म्हणून तू कोणाकोणाची सेवा करणार आहेस, कोणाकोणाची आणि कोणाकोणाचं आयुष्य घडवणार आहे. काळजी तर मला तुझ्या आयुष्याची वाटते रे. अर्धवट शिक्षण देऊन तू या घरासाठी हमालकी करतोयस. पुरा सांग ना, किती दिवस तू राहणार आहेस? माझी कसली काळजी करतेस तू? काळजी तर मला तुझ्या सुखाची आहे. कारण आपला जयंत अंतिम परीक्षा पास करून येतोय. होय माझा विश्वास आहे. माझा भाऊ नक्कीच या घरामध्ये आनंद घेऊन येणार. होय आपला जयंत अंतिम परीक्षा पास करून येणार. मग बस आनंदच आनंद. होय तू बोललेलं खरं होईल ना? अगदी खरं होईल. पास झाला पाहिजे.
आई मी परीक्षेत पास झालो. खरंच काय खरंच सांगतो हो आई मी परीक्षेत पास झालो आणि आता माझी 100% नोकरी पक्की म्हणजे पक्की. पोरांनो, अरे माझ्या घराचं स्वप्न पूर्ण केलं तुम्ही. लहानपणापासून गरिबीतच तुम्ही दिवस काढले, अर्धपट उपाशी राहिले पण समाधानाने जगला. आणि आज ते दुःखाचे दिवस सारून माझ्यासमोर तुम्ही राम लक्ष्मणाच्या जोडीमध्ये उभे आहात. परमेश्वरा, अरे तुला एवढीच विनंती करते, माझ्या या राम लक्ष्मणाच्या जोडीला दृष्टी लागू देऊ नकोस. अगं काही बोलतेस का तू? अगं ज्या घरामध्ये आईचा आशीर्वाद आणि दादाची साथ माझ्या पाठीशी होती म्हणूनच तर मी माझ्या आज पायावर उभा आहे. आणि आई ज्या घरामध्ये माय ममतेचं पारड जड असतं ना त्या घराला कुणाची दृष्टी लागणार का? हा दादा भाऊ असावा तर तुझ्यासारखा. हे आई जर पुढच्या जन्मात मला जयंताचा भाऊ म्हणून तुझ्या गर्भात जन्म घ्यायला जागा दिसतील ना. आणि पुढच्या जन्मात का पुढल्या 6 जन्म जरी तू माझ्या उदरातून जन्म घेतला तरी ही आई तुमची उपकार नाही करू शकत रे. अरे बाबा काय म्हणतोस तू आनंदाच्या खुशीमध्ये त्यांच्या तोंडात काय पेढा खाणार आहेस? पण एक लक्षात ठेव, ते पेढा खाणार नाही, कारण गोड खाल्ल्याने माणसाची दारू उतरते. म्हणजे बाबा आत्ताही दारू घेतात. दादा मी काय म्हटलं मी जसं जस्ट नोकरी जॉईन केली की मी बाबांना दारू सोडण्यासाठी शेषराव महाराजांकडे घेऊन जाईल. आई तुला माहिती बघ अरे आम्ही सांगून थकलो निदान तुझं तरी ऐकणार. तुझ्यावर फार अभिमान आहे ना, सांगून बघ. एकदा बाबांनी जर का दारू सोडली तर ह्या घरावर किती सुखच सुख आहे. जिकडे तिकडे आनंदच आनंद, माय ममतेचं पाजर. आणि मग ह्या माझ्या दादावरती प्रेम करायला लागते काय दादा. आणि मग सहज माझ्या तोंडून ते शब्द बाहेर पडते. ममतेचा तू सागर सुखाची सावली, ममतेचा तू सागर सुखाची सावली, देवी परी तू आई परी तू आई परी
नाही आई, दादा खरंच किती गोड करतो नाही, आवडलं तुला खूपच. अरे दोघे खूप छान गातात, मला खरंच खूप आनंद झाला. पण या आनंदाच्या क्षणामध्ये मला असं वाटतं तुमचे 2 हाताचे 4 हात झाले ना तर या आईची चिंता मिटली बघ. काय काय सारखी आमच्या लग्नातच लागली पडली. पोरांना आता तुम्ही मोठे झालात. दादा हे काय बोलतोस तू? तू जोपर्यंत लग्न करणारच नाही तोपर्यंत आईला नातवंड पाहायला कसे भेटतील? काय नाही म्हणजे तुला कसली आली रे एवढी लग्नाची घाई? आधीची कधी पसंत केलं की काय? ए काही बोलू नको. बघ दादा नाचला. अगं नाही, गंमत करत असतोस ना. माहिती कसं आहे, आता विषय निघालाच आहे तर केव्हा ना केव्हा मला सांगावंच लागलं असतं. आई मी एका मुलीशी प्रेम करतो आणि ती सुद्धा माझ्यावर प्रेम करते आणि मी तिला लग्नाचं वचन सुद्धा दिलं आहे. हो, मी एका मुलीवर प्रेम करतो आहे आणि तिला लग्नाचं वचन सुद्धा दिलं आहे. याच्यावर विश्वास ठेवू नको, काहीतरी लपाट बोलून गंमत करतोय. नाही दादा, हवं तर तुझी शपथ कर. अरे तू तिला वचन दिलंस आणि आम्हाला एका शब्दाने सुद्धा विचारलं नाहीस. ती कोण, कुठली, कोणाची मुलगी आम्हाला सांगायची गरजच भासली काय तुला? तेच तर सांगायला विसरलो. अगं तेवढे मोठे श्रीमंतीत खेळणारी दत्ताजी वाघ त्याची एकुलती एक भाषी आहे ती. श्रीमंतीत खेळणारी दत्ताजी वाघ त्याची एकुलती एक भाषी आहे ती. वाटलं ना आचार्य? अगोदर तर माझा स्वतःवरही विश्वास नव्हता की तेवढ्या मोठ्या श्रीमंत घराण्याची मुलगी आणि माझ्यासारख्या गरीब माणसावर प्रेम. पण आई खरंच का माझे नशीब म्हणावं नाही का? हे तुझे नशीब नाही, तुझी दुर्बुद्धी. म्हणजे मी एका श्रीमंत मुलीवर प्रेम करतो ही माझी दुर्बुद्धी आणि तू अजूनही ह्या कितपत या दारिद्र्यात पडली अशी तुझी सद्बुद्धी. स्वतःच्या आईचा अपमान करताना तुला लाज कशी वाटते? चुप, माझा मी बघेन. तू माझी लाज करणार तू कोण? अरे उडायला पंख फुटल्यामुळे तू तुझं अस्तित्व विसरू नकोस. आज त्याला विचारते तू कोण म्हणून, तुला लाज वाटत नाही? समजला तुमच्या बोलण्याचा अर्थ कळला मला. कारण की मी तुम्हाला न विचारून त्या मुलीला लग्नाचं वचन दिला. मी तुम्हाला एक शब्द म्हणायचे नाही, मी तुम्हाला न विचारून त्या मुलीशी प्रेम केलं म्हणून तुम्ही माझ्या साकार होणाऱ्या आयुष्याला बेचिराग करून बस. अनेक गोष्ट लक्षात ठेव, मी या नंतर या घरात इथं अजिबात राहणार नाही. मला समजून घे. अरे नाही म्हणायचं मला. मला समजून घे. स्वप्न विखुर आज किती झाले निखारे या जीवनात. स्वप्न विखुर आज किती झाले निखारे या जीवनात. काय बोलतो ऐकू आलं की नाही? हे कारचं बाहेर आहे लवकर की मी घेऊ? कानाखाली आवाज का द्यायला? कशाला ओरडून राहिलास तू इतका, हा? अगं कारचे मी नाही ओरडलो तर तो दत्ता सेठ माझ्या नावाने होते. त्या लवकर आपल्याला वाड्यावर जायचं. सांगितलं ना मी वाड्यावर येणार नाही म्हणजे नाही. जास्त मुजोरी करू नको. तुम्हाला वाढ वाढीची. प्रत्येक गोष्टीत तुझी जबरदस्ती. नाही तू बाप आहेस, माझ्या जीवावर उठलेला कसं या? बऱ्या बोलानं वाड्याचा रस्ता पकडली नाहीस ना तर तुझा जीव घ्यायला मी माझे मुठे पाहणार नाही. कशाला थांबलात? घ्या ना माझा जीव आणि संपवून करा एकदाच. म्हणजे तुमच्या जीवाला समाधान तरी लावेल. जेव्हा पाया तेव्हा नुसतं पैसा पैसा पैसा. स्वतःच्या मुलीची काय किंमत असते कधी बघितलं का तुम्ही? कोण म्हणते का तुझी किंमत? हा, कोण म्हणते का ते तुझी किंमत नाही? तुझी खरी किंमत म्हणजे तुझं रूप, लावण्य आणि खरं सांगायचं म्हणजे तर तुझी जवानी. आणि हो, श्रीमंत लोक जे पैसा उधळतात ना
श्रीमंत लोक पैसा उधळतात ते केवळ आणि केवळ फक्त तुझ्या जवानीवर. वा बाप असा असा काय जवानी बहाल केली पोरीला. नाही एक काम करा ना, नाही ही माझी जवानी आहे, एखाद्या बाजारात नेऊन मांड ना, म्हणजे मूळ मागे किंमत मिळेल तुम्हाला. वाटेल ते बोलू नको. आता आमच्या बाप दादापासून चालत आलेले हा लावणीच्या धंद्याची बेईमानी करू नको. तहान भूक सोडून फक्त आणि फक्त लोकांचं मनोरंजन करणं हेच आमच्या कुळांनी आम्हाला शिकवलं. बाप आणि लेकीचं नातं काय असतं हे नाही शिकवलं का तुमच्या बाप दादाने? अहो समज आली तेव्हापासून मी पायात घुंगरू बांधते, आजही बांधत आहे. पण इथं त्या लोकांच्या वाड्यावर नाचण्यासाठी नाही, तर इथं मी माझ्या हुकुमाची राणी आहे. आणि हो, या दारात फक्त माझी मर्जी चालते. त्या लावणी करणाऱ्या बाईच्या छाताळकडे बघण्याची, त्या घडवायची नाही. सारखे रसिक म्हणजे मायबाप असतात. मायबाप आणि मला सांग त्याच मायबापाच्या पुण्य ना माझ्याकडे पैसा आहे, मान आहे, सन्मान आहे. तुमची इज्जत आणि तुमचा पैसा आहे ना, ती फक्त या सुगंधाच्या भरोशावर. वा 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 वा. म्हणजे मी शिकवलेली तू कालची पोर मला शिकवते. मनात आणलं असतं ना तुझ्यासारख्या 56 पोरी मी अशा उभ्या करू शकतो. माझी म्हणून तुला मान देतो, माझाच अपमान करतो. अपमान झाला तरी चालेल, पण मी त्या वाड्यावर येणार नाही म्हणजे नाही. नाही ना. मलाही नावाचा देव म्हणतात, बघतोच मी. तू वाड्यावर कसे येणार? मार्के कुमांडवा धरवाड्याची सायंकाळला माझा जीव गेला ना तरी चालेल, पण मी त्या वाड्यावर येणार नाही. तुला शेवटचं सांगतो, जांभे सोडून तुझे. अहो तुम्हाला कसं समजत नाही बाबा? अहो तो माणूस कसा आहे तुम्हाला माहिती आहे? हे बघा. हो, जाऊन भेलीस तरी चालेल, पण तुला वाड्यावर यायचं नाही येणार. सुखदेव, अरे काय चालवलंच आहे? आलास मला शहाणपणा शिकवायला. सुखदेव, मी काय तुला शहाणपणा शिकवणार? पण बरोबरीच्या जवान पुरुषी असं वागणं सोबत नाही तुला. पोरगी जवान झाली अरे मग स्वतःची मनमानी करून काय बापाच्या डोक्यावर बसणार का? अरे पण झालं तरी काय एवढं? अरे काय झालं काय विचार. ज्या वाड्याच्या भरोश्यावर जगलो ना, त्या वाड्यावर नाचायला जायला ती कार्तिक तयार नाही. अच्छा, असं म्हणतोस म्हणजे तू? अरे तर मग तिची स्वतःची इच्छा नसेल तर का तिच्यावर एवढी जबरदस्ती करतो? नाही म्हणजे जबरदस्ती करून चालणार आहे का? तिला जरा प्रेमाने घे ना. नाही म्हणजे तिला प्रेमाने समजावून सांग जरा. तुला कसलं प्रेमानं समजावू? हा, आणि हातपाय नाही हलवायचे, मग चटणीच खायची का घरात? आणि मी म्हणतो रणजित, ते तू पण आहे. सगळा पैसा त्या वाड्यावर मिळतो ना, तिथं पायाच्या टाचा झिजवशील ना, तरी कमावू शकत नाही आपण. अच्छा, म्हणजे आता आलं माझ्या लक्षात. तुला फक्त आणि फक्त पैसाच हवाय. पैसा नाही. आतापर्यंत हळदी कुंकवाचा कार्यक्रम चालू होता का? सांगून राहिला जसा बेटा. तर मग मी काय म्हटलं? माझं ऐक ना. तुला जितका पैसा लागतो ना, अगदी तितका पैसा रणजित तुला दे. पण एक गोष्ट, यानंतर ही सुगंधा त्या वाड्यावर नाही तर या रणजितच्या मर्जी खातीर इथं नाचायला हवं. तू म्हणतेस तेच खरं. इथंच ना. तर मग एक काम कर ना. माझं ऐकशील ना? बोल. हे बघ, तू जर म्हणत असशील ना ऍडव्हान्स म्हणून समज, तुझ्या मनासारखं होईल. बाप मनाला भैया सबसे बडा रुपया. हरणजित म्हणजे एक परिसर पडेल. ज्या माणसाला मी असा स्पर्श करतो ना, त्या माणसाचा कसा
तुझ्या लावणीशिवाय ना दुसऱ्या कुठल्या रंगाची किंमतच कळू नये. काय बरं रणजित, हा बोल ना. मी काय तुम्हावर केली ही मर्जी बहार, नका सोडून जाऊ तुमचा हा रंग महाल अजिबात नाही, अजिबात नाही. मग काही काळजी करू नका. तुम्ही आता खिशाची तेवढी काळजी करा. ठीक आहे. बरं येतो मी. बरं झालं रणजित तू वेळेवर आला, नाहीतर बाबाने काय केलं असतं कुणाच ठाऊ. अगं जोपर्यंत मी आहे ना तोपर्यंत तुझ्या केसाला सुद्धा धक्का लागला. हे बघ माझं इतकं प्रेम आहे ना तुझं की त्या प्रेमासाठी मी तुझ्या बापाचा सुद्धा जीव देऊ शकतो. खरंच माझं अगदी मनापासून प्रेम आहे तुझं. खरंच ना, तू आलास की माझा जीव कसा आनंदाच्या सागरात बुडून जातो आणि तू गेलास की त्या सागराला लागते दुःखाची कळा. आता यापुढे आहे ना अजिबात काळजी करा. तुझ्या बापाचा तुझ्यावरचा अत्याचाराचा खरा कारण आहे तो म्हणजे फक्त पैसा. आणि तुझ्या पैशापेक्षा आणि तुझ्या सुखासाठी मला कितीही पैसा कमवावा लागला तरी चालेल, पण तुला मी माझी राणी केल्याशिवाय या तुझ्या रणांगणात हार नाही तर जीत करूनच नाही. तू आलास आणि माझ्या जीवात जीव आलाय. आता माझं सर्वस्व, माझा जीव फक्त तुझ्यासाठी, माझा ताण, माझं मन आणि माझं शरीर. बोल काय होईल? तो सगळे तुझे मालूम नहीं मेरी जान जाने वाली स्वीट. ये दिल कहता है तुझे देखूं करीब, ये दिल कहता है तुझे देखूं करीब से, पर क्या करूं जाने मन मेरे शौक है तुझको नजीक से. आता चार आधात मी अगदी वेळा झालो ना, अगदी त्याच वेगळ्या जगात मला अख्खी रात्र ऐकायचं आहे बघ. हो हो ठीक आहे, बस ना.
शब्दकोशात अजिबात शब्द चुरत नाही. पुरे एवढी स्तुती करणं बरं नव्हे. तर मग वाट कसली? म्हणजे जेवणाचं ताट असल्यावर कसली आहे वाट? असं अरे मग नाही म्हणता म्हणता संपूर्ण टाकू ना आपल्या प्रेमाची पहिली. चालत दमवेल का मला? संपला? कोणत्या डब्यात पैसे ठेवले? काय सांगणार आहे? शकुंतले! हात गप्पात करून टाक. कॅमेरा चालू मामाजी, कॅमेरा चालू आहे. तुमचा दिसलं नाही आता. तुम्ही इथं भीक मागायला आलात की भीक द्यायला? मी भीक द्यायला सुद्धा आलो आणि मी मागायला सुद्धा. आधी भीक पाहिजे मला, कारण मी आधीचा भूकमरी माणूस. 3 दिवसापासून पोटाच्या आपल्या अशा लिव करून राहिले. बोला किती पैसे हवे तुम्हाला? म्हणजे 5,000, 10,000 की पुरे 20,000? खाली बसा 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 बसा. माझी वाच नाहीये नाहीये बसा 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 बसा. नाहीये पण तेव्हा मी तुम्हाला ओळखलं नाही. मी आपल्याला ओळखलं नाही. अहो, मी तुमच्या समजे तुमच्या मुलाचा मामा सासरा म्हणजे दत्ताजी वाघ या नावानं ओळखलं आपल्याला. काढा तो जोडा काढा. तो जोडा काढा की. तो जोडा काढा पहिले. तो जोडा काढा ना. हा ना माझ्या मुस्कुळा. अरे एवढ्या दिवसानं माझा इवाय माझ्या घरी आला आणि मी इवायला ओळखू शकलो नाही. किती मोठी गोष्ट आहे. शिवाजीराव, तुम्ही मला ओळखलं नाही याचं मला अजिबात वाईट वाटलं नाही. आणि तशी पहिलीच गाठ आहे. पण मला वाईट वाटते ना. अरे एवढ्या दिवसानं इवाई घरी आला आणि माझी बायको घरात नाही. आम्हाला किती वाईट वाटतं. शिवाजी भाऊ, संसार म्हटला की सगळं चालायचं. पण शिवाजी भाऊ, तुम्हाला सांगता तुमचं मान पान पाहून आपल्याला लई बरं वाटलं बघा. आणि तशी पहिलीच गाठ भेट. जेव्हा मी परत येईन ना तेव्हा नक्कीच भेट घेईल. तर त्याशिवाय साला या दत्ताची वाघाच्या मनात लागलेला वनवा कधी शांत पण आता आमच्या बायकोला न भेटता निघून जाणे म्हणजे आमची किती मोठी नाचक्की. अहो, नाचकी तुमची नाही हो, तर नाहीला वेळ आमचा. खरं कसं आहे, आम्ही मोठी माणसं, आम्हाला वेळेला महत्व द्यावं लागतं. बरोबर. ते काहीतरी पैशाचे मोबत होते. हा, ते विसरलो. नाही, म्हणून आठवण करून दिली. हे घ्या पुरे 20,000. आणि हो शिवाजी भाऊ, हे पैसे तुमच्या घर संसारासाठी तुमच्या मुलाने पाठवले. तरी मी म्हणत होतो की माझ्या पोरासारखा पोरगा शोधून सापडणार नाही. पण ह्या माझ्या बायकोला माझ्या पोराची कदर करता आली नाही ना. शिवाजी भाऊ, आता कशाला टेन्शन घेता तुम्ही? आम्ही आहोत ना तुमच्या सोबतीला. जेव्हा अडचण पडली की तेव्हा नक्की फोन करायचा. आम्ही जातीने हजर होणार बघा. बरं. आता आमच्या घरची नाही म्हणजे नाराज होऊ नका. अजी बा, ते आमच्या घरची हो आली अजी येतो आमच्या घरी. मी पटकन जाऊन येतो. युवा यायलाय आपल्या युवा चांगला अद्रक टाकून चहा बनव. चहा आमच्या घरची नाही युवा कधी तुतूर फुगलाच राहते. कधी अजून बघा बघा. तुम्ही काय काळजी करू नका. आता पटकन आता एवढे पैसे भेटला आपला मूलचा कंदील बा जाऊन येते या बघा. अद्रक टाकून चहा बनव. चहा बनव. येतो पटकन आता जाऊनच येतो. येतो वा शकुंतले वा. साला काही योगा आहे का म्हणायचं का? अगं एवढ्या दिवसांनी आपली भेट झाली ती एका रिश्तेदारी. आठवत? अगं 30 वर्षाच्या अगोदर तू माझ्या गालावर थापड मारून माझा अपमान केला होता. अपमान. आणि एवढंच नाही,
तर माझ्या बायकोला माझ्यासोबत लग्न करायला नकार दिला होता, पण नाही, साला सुदैवानं तिचं माझ्यासोबत लग्न झालं आणि दुर्दैवानं तिचा अंतही झाला. नाही, अरे तू तुझ्या स्वतःच्या हाताने मारलंस तिला. होय, मीच मारलं तिला, कारण तुझी शिकवलेली भाषा आहे ना, तिच्या तोंडून मला अजिबात आवडत नव्हती. मान्य आहे ग, त्या वयात मी तुझ्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्या अपमानाचा बदलाही तू घेतला होतास, पण नाही, सर माझ्या बायकोच्या मनात मी नालायक नवरा आहे, बदमाश नवरा आहे असं म्हणून तिच्या मनात बिंबवलं होतं. आणि म्हणून माझे ती प्रत्येक कार्यात विघ्न आणत होते आणि याला जबाबदार शकुंतले फक्त तू आणि तू होतीस. तू काय जबाबदारी निभावलास तू? त्या पैशाच्या लोभापायी स्वतःच्या बायकोला मारलास, हे विसरलास तू? हे विसरलास? 2 महिन्याच्या निष्पाप जीवाला आणि तू विसरला स्वतःच्या कर्तव्याला. एक लक्षात ठेव, जो स्वतःच्या कर्तव्याला विसरतो ना, तो संसारात कधीच सुखी राहत नाही. शकुंतले वेडी असतो. अगे मी बायकोचा जीव घेतला ना, म्हणून मी सुखानं जगतोय, सुखानं. कारण खरं नशीब माझं होतं, माझ्या बायकोत नव्हतं. अगं बायकोचा जीव घेतात बहीण भांडव्याची सारी संपत्ती भाजीच्या रूपानं मी एकटा उपभोगतो, एकटा. शकुंतले ही माझ्या नशिबाची पावती आहे. ही हरामाच्या पैशावर कितीही झोपलास ना, तरी तुला सुखाची झोप यायची नाही. तू आयुष्यात जे जे काही पाप केला त्याचा पश्चाताप तुला नक्कीच होणार. पश्चाताप माझ्यावर नाही ग, अगं पश्चाताप करण्याची वेळ तुझ्यावर आली आहे, तुझ्यावर. कारण तुझा बना संसार या दत्ताची वाघाच्या मुठीत आलाय. सारा तुझ्या संसारावरून एकाला उठवलाय ना, नाही तुझ्या संसाराचा सत्यानाश केला नाही ना, नाव नाही सगळा दत्ताजी वाघ म्हणून. माझा एक कापोर तुझ्या मुठीत आला तर तुला असं वाटतं सारं जग जिंकल्यासारखं, पण हा तुझा भ्रम आहे, भ्रम. अरे माझ्या मानेवर जरी सूर्य आली ना, मी कधीच तुझ्यासमोर भीक मागणार नाही. प्रश्न माझा वासूचा, तर वासू तुझ्या समोर कधीच झुकणार नाही. कारण त्याची मान झुकते ती फक्त या आई समोर, तुझ्यासारख्या पाप्यासमोर नाही. शकुंतले सारी जवारी गेली, पण साला तुझा अहंकार मधला संपला नाही. एक गोष्ट लक्षात ठेव, हा दत्ताजी वाघ आहे, दत्ताजी वाघ. नाही साला उभ्या आयुष्यात तुझा अहंकार म्हणून तुझ्या पोराबरोबर दारोदार भटकायला लावलं नाही ना, तर नाव सांगणार नाही दत्ताजी वाघ म्हणून. काय माझ्या पोराला दारोदार लावणार? माझ्या पोराच्या केसाला जर धक्का लावलास ना, तरी तू जळून राख होशील, राख. हा माझाच नाही तर ते माझ्या कामडीचा सुद्धा शाप आहे. शकुंतले आज मी रिकाम्या हाताने परत जातोय, पण ज्या दिवशी परत येईन ना, त्या दिवशी तुझ्या संसाराचा नाही सत्यानाश केला तर नाव नाही सांगणार मी. हा दत्ताजी वाघाचा शब्द आहे तुला. आणि हो, तुला माहित नाही साला आपलं कामच आहे ना, जे जे मनात आलं ना ते केलं. तुझ्यासारख्याला घाबरणारी शकुंतला नाही, चुकते तुझ्या अर्थ. नाही तरी त्याचा कोणता काम होता म्हणा, काम होता तो फक्त पैशाचा.
आता देशी माझी माय ना ओशी माझा बाप. मला कोण पिएगा देसी पहिलेच टंकी फूल ना ह्या 2-2 निपा. आता ठेव तरी कुठं. एक काम करतो आपल्या उशासीने ठेवतो. झोपही चांगली लागत. गेला काही चिंता नाही. चांगले महिन्यात 2 महिन्याची पुढचं केलं. आता काय फिकीर नाही. काय फिकीर तसा घाबरून काय राहिला बे. तुला का वाटतं का आता मी तुला का पैसे मागणार. अरे आजपासून पैसे मागणे बंद. काय म्हणाला? पैसे मागणे बंद. आजपासून पैसे मागणं बंद म्हणजे दारूच्या भाटीत खजिना लागला की काय गाव. त्या दारूच्या भट्टीत पैशाचं झाड भेटला. आजपासून पैसे मागणे बंद. अबे बघ एवढे सारे पैसे भेटले. आता विचारते कोण रे तुला दोघे मायले का रे. एवढे सारे पैसे आले तरी कुठून माझा पोरगा का भिकारतो नाही का रे. इज्जत लागली बंधन आहे बापाची. सर खोटं बोलतोय बाबा. कारण जयंत इथे येऊन एवढे सारे पैसे देणं साध्यच नाही बाबा. म्हणजे तुला का वाटतं मी चोरी केलं. अरे माझ्यावर विश्वास बसेल तर विचार तुझ्या मायले. स्वतः माझ्या पोराचा सासरा दत्ताजी वाघ तिथं पैसे देऊन गेला आणि म्हणाला शिवाजी भाऊ आता पैशाची काळजी करायची नाही. आता कोण विचारते ना दोघे मायले. कोण विचारते. बस करा बाबा. खूप झाले तुमच्या मनाला टोचणारे तुमचे हे बोल. मी भूका त्याला सहन करतो याचा अर्थ असा नाही की तुम्ही आईला सुद्धा वाटेल ते बोलायचं. त्या माऊलीने ह्या घरासाठी काही नाही केलं बाबा. सांगा ना काही नाही केलं. सारी जिंदगानी फाटक्या डुकल्यावर काढली पण कुणाकडे आपल्या घराण्याची लाच सुद्धा काढली नाही. तुमच्या अशाही परिस्थितीत तुम्हाला पती परमेश्वर मानले पण तुम्ही आयुष्यात साडीशिवाय दुसरं कोणतं सुखी नाही. सांगा ना बाबा कोणतं सुखी नाही. हे सारे दुःख भोगायला तुझी माँ काय एकटीच आहे का बे. तुझी माँ काय एकटीच आहे का. मला काय करणार बाबा. जन्म देणाऱ्या मातेच्या भावना आणि तेव्हाही रडते की तिचा बाळ तिच्या पोटामध्ये लात मारतोय तेव्हा. आई तेव्हाही रडते की तिचा बाळ ठेच लागून पडतोय तेव्हा. आई आजही रडते की तिचा बाळ तिला सोडून दूर निघून जातोय तेव्हा. आणि हीच प्रेमाची भूक पैशाने मोजता येत नाही बाबा. माझ्या पोराले आयचं ताट भेटला म्हणून तू जळतोय बेटा. अबे पण घर सोडून जायला सुद्धा नसीब लागतं नशीब. जळतोस तू माझ्या पोराचे. वाट्याचे बोलताना तुम्हाला काहीच कसं वाटत नाही हो. माझा भाऊ एका श्रीमंताचा जावई झाला याचा मला मनापासून अभिमान आहे. पण त्या श्रीमंतीसाठी त्या पैशासाठी तो जन्म देणाऱ्या मातेला